राज्यातील ज्या नागरिकांचे वय 60 वर्ष पूर्ण असेल अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, ज्या नागरिकांचे वय 60 वर्षांच्या पुढे असेल त्या ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन सुरू सुद्धा होणार आहे। तर याचे अर्ज आजपासून सुरू सुद्धा करण्यात आलेले आहेत। तर या पेन्शनसाठी कुठे अर्ज करायचा आहे, कसा अर्ज करायचा आहे, तर याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे जर तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही सुद्धा शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। परंतु ज्येष्ठ नागरिकांनो, तुम्हाला फक्त प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन सुरू होणार नाही, त्यासोबत तुमच्यासाठी 10 आनंदाचे निर्णय अजून लागू सुद्धा करण्यात येणार आहे। ते 10 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय झालेला आहे की राज्यामधील 60 वय पूर्ण असणाऱ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन सुरू होणार आहे। त्यासोबत 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। बघा, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। तर या सरकारने आज निर्णय सुद्धा घेतलेला आहे। तशा प्रकारे GR सुद्धा काढण्यात आलेला आहे। तर या GR मध्ये स्पष्टपणे नमूद सुद्धा करण्यात आलेला आहे की ज्या ज्या नागरिकांचे वय 60 वर्षांच्या पेक्षा जास्त असेल त्या ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन सुरू सुद्धा होणार आहे। बघा, तुमच्या घरामध्ये तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तुमच्या पत्नीचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला सुद्धा याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। म्हणजेच दोघांना मिळून प्रत्येक महिन्याला 6000 रुपये मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 6000 रुपये मिळवायचे असेल तर तुम्ही सुद्धा अर्ज करणं गरजेचं आहे। तर हा अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे ते सुद्धा आपण लगेच बघून घेऊया। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना भरपूर दिवसांपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाचे निर्णय घेऊ असं सरकार सुद्धा म्हणत होतं, तर त्याची आज अंमलबजावणी सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा, निवडणुकीच्या अगोदर सुद्धा भारतीय जनता पार्टीचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा जाहीरनाम्यामध्ये सांगितले होतं की निवडून आल्यानंतर ज्या नागरिकांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल त्यांच्यासाठी आनंदाचे निर्णय लागू करू, सोबतच त्यांना 3000 रुपयांची पेन्शन देऊ। तर सध्याच्या स्थितीला तशा प्रकारे GR सुद्धा काढण्यात आलेले आहे। त्यामुळे ज्या नागरिकांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल त्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांना चालण्यामध्ये अडथळा येणे, डोळ्यांना कमी दिसणे, पाठदुखी असेल, मानदुखी असेल, अशा सर्व गोष्टी ज्येष्ठ नागरिकांसोबत घडत असतात। तर या गोष्टींचा अभ्यास करून, या सर्व गोष्टींचा विचार करून केंद्र सरकारने निर्णय सुद्धा घेतलेला आहे की ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान सुधारावे, त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा चांगले दिवस यावे, त्यांना सुद्धा चालण्यामध्ये अडथळा येऊ नये, डोळ्यांना चांगले दिसावे, पाठ दुखू नये, मान दुखू नये, यासाठी हे 10 आनंदाचे निर्णय लागू सुद्धा केलेले आहेत। त्यासोबत ते आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावेत या दृष्टिकोनातून पेन्शन सुद्धा सुरू होणार आहे। त्यामुळे जर तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही सुद्धा याचा लाभ घेणं गरजेचं आहे। तुमच्या सुद्धा जीवनमानामध्ये 100% सुधारणा सुद्धा होणार आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांसाठी 10 आनंदाचे निर्णय लागू केलेले आहेत। त्यासोबत प्रत्येक महिन्याला 3000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांनो, तुम्हाला 3000 रुपयांची पेन्शन सुरू होणार आहे। तर त्या पेन्शनचा अर्ज कसा करायचा, कुठे करायचा आणि कधी करायचा हे सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे। त्यासोबत तुमच्यासाठी 10 आनंदाचे निर्णय लागू सुद्धा करण्यात येणार आहेत। ते 10 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु सरसकट सर्व ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार नाही, तर याच्यासाठी काही प्रमुख पात्रता सुद्धा घालण्यात आलेल्या आहे। बघा, नागरिकांनो, तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तुम्हाला सुद्धा
प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन मिळवायची असेल, या 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा या पात्रतेमध्ये बसत असावेत। बघा, सरसकट सर्व ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ घेता येणार नाही, याचा अर्ज करता येणार नाही। तर याच्यासाठी काही प्रमुख पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। त्या प्रमुख पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। सोबतच ज्येष्ठ नागरिकांना काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील सर्व ज्येष्ठ नागरिकांना ही योजना सुरू होणार नाही, या 10 आनंदी निर्णयांचा लाभ घेता येणार नाही। बघा, महाराष्ट्र राज्यामधील काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। जे ज्येष्ठ नागरिक या प्रमुख जिल्ह्यामधील असतील त्यांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, सर्वात अगोदर पात्रता बघून घेऊयात, त्यानंतर आपण जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। बघा, जे ज्येष्ठ नागरिक या पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील तर त्या ज्येष्ठ नागरिकांनी कुठे अर्ज करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। सर्वात अगोदर पात्रता बघून घ्या, तुम्ही सुद्धा याच पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची वय 60 वर्ष चालू असावे किंवा 60 वर्षांपेक्षा जास्त असावे, तरच तुम्हाला प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन सुरू सुद्धा होणार आहे। परंतु ज्या ज्येष्ठ नागरिकांचं वय 60 वर्षांपेक्षा कमी असेल त्या ज्येष्ठ नागरिकांना ही पेन्शन सुरू होणार नाही। त्या ज्येष्ठ नागरिकांना या 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही। बघा, पहिली पात्रता तुमचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असावे। सोबतच जे दुसरी पात्रता घालण्यात आलेले आहे ते दुसरी पात्रता म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे वार्षिक उत्पन्न शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा कमी असावे। बघा, शासनाने तुमचे उत्पन्न ठरवलेले आहे ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये सांगणार आहे की खरोखर तुमचं वार्षिक उत्पन्न किती असायला पाहिजे। परंतु ज्या ज्येष्ठ नागरिकांकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल, त्या ज्येष्ठ नागरिकांचे उत्पन्न चेक केले जाणार नाही, त्यांना त्या रेशन कार्डाच्या आधारावरती या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। सोबतच ज्येष्ठ नागरिकांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा तरच तुम्हाला याचा लाभ सुद्धा घेता येणार आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांना तुमचा मुलगा मुलगी असेल, सून असेल किंवा तुमची पत्नी असेल तर ती पत्नी, मुलगा, मुलगी सरकारी कार्यालयामध्ये कामगार नसायला पाहिजे, घरामधील कोणताही व्यक्ती सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे, तरच तुम्हाला पेन्शन सुरू होईल, अन्यथा तुम्हाला या पेन्शनचा लाभ घेता येणार नाही। सोबतच ज्येष्ठ नागरिकांना जे शेवटची पात्रता घालण्यात आलेली आहे ते शेवटची पात्रता म्हणजे ज्येष्ठ नागरिक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत। ज्या ज्येष्ठ नागरिकांना अर्ज करायचा असेल ते सर्व ज्येष्ठ नागरिक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून ही योजना सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। म्हणजेच बाहेरील राज्यामधील कोणत्याही ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ घेता येणार नाही। तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तरच तुम्हाला याचा लाभ सुद्धा घेता येणार आहे। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला सुद्धा 4 पात्रता सांगितल्या आहेत, त्यामुळे जे ज्येष्ठ नागरिक या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरलेले असतील त्या ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। परंतु जे ज्येष्ठ नागरिक या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरलेले नसतील त्या ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ घेता येणार नाही। बघा, ज्येष्ठ नागरिकांना सर्वात अगोदर जे 10 आनंदाचे निर्णय लागू करण्यात येणार आहेत ते 10 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, तुम्हाला महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन सुरू होणार आहे, त्यासोबत या 10 आनंदी निर्णयांचा लाभ तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। तर या 10 आनंदी निर्णयांचा लाभ कसा घ्यायचा आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु जे 10 आनंदाचे निर्णय लागू होणार आहेत ते 10 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना जो पहिला आनंदाचा निर्णय आहे तर तो पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपये मिळणार आहे। परंतु ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनसाठी एक अट घालण्यात आलेली आहे, तर ती अट म्हणजे तुमच्याकडे तुमच्या वयाचा दाखला असायला पाहिजे। ज्या ज्येष्ठ नागरिकांकडे वयाचा दाखला असेल त्यांनाच प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। सोबतच ज्येष्ठ नागरिकांना दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना मोफत दवाखाना मिळणार आहे, म्हणजेच मोफत उपचार सुद्धा दिला जाणार आहे। बघा, तुम्हाला डोळ्यांना कमी दिसणे असेल, पाठदुखी असेल, मानदुखी असेल, कंबरदुखी असेल, म्हणजे शरीरामध्ये कोणताही आजार जडलेला असेल, पूर्वीचा आजार असेल किंवा नवीन आजार झालेला असेल तर त्या आजारावरती मोफत उपचार केला जाणार आहे। बघा, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की तुम्हाला आयुष्यमान भारत कार्ड दिलेलं आहे, त्याच्या आधारावरती 5 लाख रुपयांचा उपचार केला जात आहे, परंतु अजून शासनाने याच्यामध्ये वाढ सुद्धा
केलेली आहे। तर ती वाढ म्हणजे 7 लाख रुपयापर्यंत तुमचा मोफत उपचार केला जाईल। 7 लाखानंतर तुम्हाला स्वतःचे पैसे भरावे लागतील। सोबतच ज्येष्ठ नागरिकांना तिसरा आनंदाचा निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस सेवा, मोफत रेल्वे सेवा, मोफत विमान सेवा सुद्धा देण्यात येणार आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांना जर तुम्हाला बसने प्रवास करायचा असेल तर तुमच्याकडून 1 रुपया सुद्धा तिकीट घेतलं जाणार नाही। जर तुम्हाला रेल्वेने प्रवास करायचा असेल तर तुमच्याकडून 1 रुपया सुद्धा घेतला जाणार नाही। आणि जे विमान असतात तर ते सरकारी विमानांमध्ये तुमच्याकडून 1 रुपया सुद्धा घेतला जाणार नाही। बघा, विमानाने तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये फक्त 4दा प्रवास करता येईल, म्हणजे तो प्रवास फ्री मध्ये करता येईल। परंतु रेल्वे असेल, बस असेल तर यांसारख्या सरकारी वाहनांमध्ये तुम्हाला केव्हाही आणि कुठेही कधीही याच्यामध्ये सेवा सुद्धा दिली जाणार आहे, म्हणजेच तुमच्याकडून 1 रुपया सुद्धा घेतला जाणार नाही। सोबतच ज्येष्ठ नागरिकांना चौथा आनंदाचा निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना सरकारी कार्यालयामध्ये आरक्षित जागा ठेवण्यात येणार आहे। बघा, जर तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जायचं असेल, त्या ठिकाणी पंचायत समिती असेल, तहसील कार्यालय असेल किंवा इतर कार्यालयांमध्ये जायचं असेल, याच्यामध्ये रेल्वे तिकीट कार्यालय असेल तर त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव जागा ठेवण्यात येणार आहेत, राखीव खुर्च्या सुद्धा ठेवण्यात येणार आहेत। म्हणजेच ज्याप्रमाणे बसमध्ये राखीव जागा आरक्षित जागा ठेवली जाते, रेल्वेमध्ये आरक्षित जागा ठेवली जाते, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना तुमच्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये आरक्षित जागा ठेवण्यात येणार आहे। त्यासोबत ज्येष्ठ नागरिकांसाठी जो 5वा आनंदाचा निर्णय आहे तर तो 5वा आनंदाचा निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना राहण्यासाठी घर नसेल तर त्यांना प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत घर सुद्धा देण्यात येणार आहे। बघा, मागील काही महिन्यांपासून घरकुल योजनेचे अर्ज सुरू होते। ज्यावेळेस तुम्ही अर्ज केलेला नसेल तर तुम्ही पुढच्या यादीमध्ये अर्ज सुद्धा करू शकता। बघा, ज्येष्ठ नागरिकांना जर स्वतःचं घर नसेल तर त्यांना घरासाठी अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। त्यासोबत ज्येष्ठ नागरिकांना जो 6वा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो 6वा आनंदाचा निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या पत्नीचे वय 60 वर्षांच्या पुढे असेल तर त्यांच्या पत्नींना सुद्धा 3000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। बघा, घरामधील 2 सदस्यांना हे पेन्शन सुरू सुद्धा होणार आहे। बघा, तुम्ही जर पती असाल आणि तुमची पत्नी असेल, दोघांचे वय 60 वर्षांच्या पुढे असेल तर दोघांना प्रत्येक महिन्याला 3,000 रुपये म्हणजेच प्रत्येक महिन्याला 6,000 रुपये तुम्हाला सुद्धा मिळणार आहेत। परंतु दोघांनी अर्ज करायचा आहे तर तुमच्या दोघांना हे पैसे सुद्धा मिळणार आहे। सोबतच 10 आनंदी निर्णयांपैकी 7वा आनंदाचा निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांकडे रेशन कार्ड असेल तर त्यांना रेशन कार्डाच्या आधारावरती गहू, तांदूळ यांसारखे धान्य मिळेल। त्यासोबत किराणा सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजेच केंद्र सरकारने निर्णय सुद्धा घेतलेला आहे की ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक 9 वस्तू सुद्धा देण्यात येणार आहे। सोबतच ज्येष्ठ नागरिकांना 8वा आनंदाचा निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना मोफत औषधे, मोफत गोळ्या सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। बघा, खाजगी तुम्हाला मेडिकलमध्ये हे औषधे मिळणार नाहीत, परंतु सरकारी जेवढे पण मेडिकले असतील, सरकारी दवाखाने असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला सुद्धा फ्रीमध्ये औषधे गोळ्या असतील, सोबतच उपचार सुद्धा केला जाणार आहे। त्यासोबत ज्येष्ठ नागरिकांना 9वा आनंदाचा निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना 2 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज सुद्धा देण्यात येणार आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांना जर तुम्हाला पैशांची आवश्यकता भासली तर तुम्ही 2 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज सुद्धा मिळवू शकता। तर याच्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज सुद्धा मिळवायचं आहे, त्यासाठी अर्ज करायचा आहे। सोबतच ज्येष्ठ नागरिकांना 10वा आनंदाचा निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना डोळ्यांना कमी दिसणे असेल, सोबतच मानदुखी असेल, पाठदुखी असेल, जर तुम्ही अशा आजारांनी त्रस्त असाल तर तुमच्यासाठी मोफत शिबिर सुद्धा राबवण्यात येणार आहे। म्हणजेच प्रत्येक महिन्याला तुमच्या गावामधील सरकारी दवाखान्यांच्या मार्फत शिबिर राबवण्यात येईल। तर त्या शिबिराच्या माध्यमातून तुमची तपासणी केली जाईल। याच्यामध्ये एक्सरे असतील, सिटी स्कॅन असेल, MRI असेल, म्हणजेच तुम्हाला ज्या ज्या गोष्टींची तपासणी करायची असेल त्या सर्व गोष्टींची तपासणी फ्री मध्ये केली जाणार आहे। दवाखान्यांमध्ये तुमचा खर्च 1 रुपया सुद्धा लागणार नाही, म्हणजेच मोफत उपचार सुद्धा केला जाणार आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांना आता आपण 10 आनंदाचे निर्णय बघितलेले आहेत, तर आता आपण बघून घेऊयात की तुम्हाला महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। तर या पेन्शनचा अर्ज कुठे करायचा, कसा करायचा आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा अर्ज मुख्यमंत्री वयश्री योजना या योजनेअंतर्गत करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला पेन्शन सुद्धा सुरू होणार आहे। बघा, सध्याच्या स्थितीला तुम्ही सुद्धा ऐकत असाल संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना
त्यासोबत भरपूर योजना आहेत। म्हणजेच जर एखादी विधवा महिला असेल तर त्या विधवा महिलेसाठी सुद्धा सरकारने पेन्शन सुरू केलेली आहे। ते पेन्शन म्हणजे विधवा पेन्शन योजना, म्हणजेच राज्यामधील कोणताही नागरिक असेल तर त्याच्यासाठी योजना सुद्धा सुरू केलेली आहे। त्याचप्रमाणे ज्या नागरिकांचे वय 60 वर्षांच्या पुढे आहे अशा नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा, ही योजना जुनीच आहे परंतु याच्यामध्ये बदल केलेला आहे। म्हणजेच अगोदर या योजनेच्या माध्यमातून 1500 मिळत होते, त्यानंतर 21 रुपये देण्याचा निर्णय झाला, त्यानंतर 3000 रुपयांचा निर्णय झालेला आहे। तुम्हाला 3000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। बघा, ज्येष्ठ नागरिकांना याचा अर्ज मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत करायचा आहे, परंतु हा अर्ज तुम्हाला समाज कल्याणच्या ऑफिसमध्ये करायचा आहे। ऑनलाईन हा अर्ज करायचा नाही, तुम्हाला समाज कल्याण ऑफिसमध्ये जाऊन कागदी अर्ज करायचा आहे। त्यानंतर तुमची तपासणी केली जाईल, पात्रतेमध्ये बसत असाल तर थेट तुम्हाला पेन्शन सुद्धा सुरू होणार आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांनो, जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करून ठेवायचं आहे।